नमस्ते, मी रुपाली घोडेकर. आज आपण पाहणार आहोत लेसन वेव्ह शेपिंग सर्किट्स. Wave shaping circuits are used to change the shape of the waveform. There are different types of wave shaping circuits. First is the clipping circuit and second one is the clamping circuit. Clipping circuit. Clipping circuit is a wave shaping circuit which is used to either remove or clip off the portion of the applied wave in order to control the shape of the output waveform. Classification of clippers according to biasing: unbiased clipper and biased clipper. Second, according to configuration used: series diode clipper, parallel or shunt diode clipper. Third one is according to level of clipping: positive clipper, negative clipper, bias clipper and combination clipper. पॉझिटिव्ह क्लिपर सर्किट. या आकृतीमध्ये पॉझिटिव्ह क्लिपर सर्किट्स दाखवलेले आहेत. त्याचे दोन प्रकार आहेत: पॉझिटिव्ह सिरीज क्लिपर आणि पॉझिटिव्ह शंट क्लिपर. पॉझिटिव्ह सिरीज क्लिपरमध्ये डायोड हा सिरीजमध्ये जोडलेला आहे आणि शंट क्लिपरमध्ये डायोड हा पॅरलल किंवा शंटमध्ये जोडलेला आहे. आणि आपल्याला इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म्स दाखवले आहेत. आउटपुट वेव्हफॉर्म्समध्ये पॉझिटिव्ह सायकल ही क्लिप झालेली आहे, म्हणजेच रिमूव्ह झालेली आहे. तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह क्लिपर काम करतो. निगेटिव्ह क्लिपर. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे निगेटिव्ह क्लिपर सर्किट काम करते. त्याचे दोन प्रकार आहेत: निगेटिव्ह सिरीज क्लिपर आणि निगेटिव्ह शंट क्लिपर. निगेटिव्ह सिरीज क्लिपरमध्ये डायोड हा सिरीजमध्ये जोडलेला आहे आणि निगेटिव्ह शंट क्लिपरमध्ये डायोड हा पॅरललमध्ये जोडलेला आहे. इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म्स पाहिल्या असता आपल्याला लक्षात येते निगेटिव्ह सायकल ही क्लिप झालेली आहे. तर अशा प्रकारे निगेटिव्ह क्लिपर सर्किट काम करते. बायस निगेटिव्ह क्लिपर. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण निगेटिव्ह क्लिपर सर्किटला बायसिंग करू शकतो की त्यामुळे आपल्याला आउटपुट वेव्हफॉर्मचा जेवढा पोर्शन पाहिजे तेवढाच आपल्याला क्लिप करता येतो. बायस पॉझिटिव्ह क्लिपर. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे, पॉझिटिव्ह क्लिपर सर्किटला बायसिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह साईडचे जेवढा पोर्शन आपल्याला क्लिप करायचा आहे तेवढंच आपण बायसिंग व्होल्टेज देऊन तो क्लिप करू शकतो. कॉम्बिनेशन क्लिपर. याच्यामध्ये आपण दोन्ही वापरलेले आहेत. डायोड पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह क्लिपर्स वापरलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह साईडचा आणि निगेटिव्ह साईडच्या जेवढ्या आपल्याला वेव्हफॉर्म्स पाहिजे तेवढ्या आपण ठेवू शकतो आणि उरलेले आपण क्लिप ऑफ करून टाकू शकतो. तर हे आहे कॉम्बिनेशन क्लिपर. Clamping circuit. Clamping circuit is used to place either positive or negative peak of a signal at a desired level. पॉझिटिव्ह क्लॅम्पर आणि निगेटिव्ह क्लॅम्पर हे त्याचे दोन प्रकार आहेत. पॉझिटिव्ह क्लॅम्पर. आकृतीमध्ये पॉझिटिव्ह क्लॅम्पर सर्किट दाखवलेले आहे. इनपुट सायकल ही पॉझिटिव्ह साईडला शिफ्ट केली जाते. आउटपुट वेव्हफॉर्म आपल्याला त्याप्रमाणे पॉझिटिव्ह साईडला शिफ्ट झालेली दिसत आहे. आकृतीमध्ये निगेटिव्ह क्लॅम्पर सर्किट दाखवलेले आहे. त्याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला आउटपुट वेव्हफॉर्ममध्ये जी सायकल आहे ती निगेटिव्ह साईडला शिफ्ट झालेली दिसत आहे. झिनर डायोड क्लिपिंग सर्किट. झिनर डायोड वापरून सुद्धा आपल्याला क्लिपिंग सर्किट तयार करता येते. ते ह्या आकृतीमध्ये दाखवलं आहे आणि त्याचं जेवढं व्होल्टेज असेल तेवढं व्होल्टेज आपल्याला आउटपुटच्या सर्किटला मिळतं आणि तेवढी जी सायकल आहे ती क्लिप झालेली आपल्याला दिसते. थँक्यू सो मच. आज आपण इथे वेव्ह शेपिंग सर्किटची अगदी थोडक्यात ओळख करून घेतली. धन्यवाद.